सुरुवात होते। एका बाजूने आपण पाहतोय सामना क्रमांक 1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये अभिजित दादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन, तर त्यांच्या विरोधामध्ये हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी या दरम्यान चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे। स्वयंभू श्री रामेश्वर करंडकाला सलामी देणारा सनसनी चौकार। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या धावा आल्यात, पहिल्या चौकार इथे येईल। यावेळी रिव्हर्सचा अटेम्प्ट तिथे पाहायला मिळतो। फार कमी वेळा महेशच्या माध्यमातून हा स्ट्रोक पाहायला मिळतो आणि आज आपण पाहतो नक्कीच त्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये महेशने केलाय, परंतु इथे संपर्क बॅटचा चेंडूचा होणार नाही। हा चेंडू पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळेल। इरफान मनियार हा गोलंदाज आपण पाहतोय। या दरम्यान लोअर फुल टॉस, जागा बनवा डीप स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, सनसनीत प्रहार, येईल चौकार, मिळतील धावा 4। चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक इथे चुकी करेल, दूरवरती राहिला तिथे मैदानाच्या आतमध्ये आणि झेल त्या ठिकाणी सुटलाय। त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा। चुकी झाली तिथे मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला, पोचू शकला नाही चेंडू पर्यंत आणि झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला। महेश नानगुडे सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं इथे संघासाठी किती महागडं ठरू शकतं। या मैदानावरती महेशच्या माध्यमातून मोठमोठे विक्रम आपण पाहिलेत। साखळी फेरीतील सामन्यांमध्ये महेशने मोठमोठे विक्रम या मैदानावरती नोंदवल्यात। त्या फलंदाजाला इथे जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलंय, झेल त्या ठिकाणी सुटला। यावेळी सन्मान दिला चेंडूला, हलक्या हाताने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरचा चेंडू वरती येईल। गोल जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हिंजवडी संघाने घेतलाय। तो निर्णय कुठेतरी योग्य ठरवण्यासाठी इथे मात्र या आघाडीच्या जोडीला बाद करणं मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं असणार आहे। आघाडीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने तुषार सिंगने, दुसऱ्या बाजूने महेश नानगुडे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीसाठी बावधन संघाकडून दाखल झाली आहे। लागोपाठचे 3 षटकार जर तुषारने खेळले तर विक्रमदादा मराठे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि तुषारसाठी भरत माजरे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आणि महेशने देखील लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर खेळले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक विक्रमदादा मराठे आणि भरत माजरे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। लोअर फुल टॉस, दिशा दिली चेंडूला, गॅप मध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, परंतु आउटफील्ड फार वेगवान, चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4। आणि तो परतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये आला, त्यानंतर आलेली एक सिंगल आहे। धपलकावरती 17 धावा ज्या संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत। षटक क्रमांक 2 घेऊन निलेश देशमुख हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला। संघातील असणारा एक अनुभवी खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल 17 धावा ज्या संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेल्यात बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये। निलेश पुन्हा तयार, स्ट्राइक ऑन महेश। या दरम्यान शपलहोत क्रीजचा वापर करत फटका खेळायचा होता, अगदी वाईड लाईनच्या जवळ मात्र महेश पाहायला मिळाला, परंतु तितकासा बॅटवरती चेंडू आला नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि आलेल्या एका धावेच्या मदतीने धपलक पुन्हा पुढे जाऊन पोहोचेल। धपलकावरती 18 धावा त्या संघाच्या धपलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात।
अंतिम दिवस आम्ही पाहतोय मुळशी तालुक्यातील नाबावंत संघ आज या मैदानावरती लढताना पाहायला मिळतील. खुलबट टप्प्याचा बॉल लॉंगॉनला फटका खेळलाय. गणेश मजवते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतात आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाच्या धावफलकावरती एका धावेने वाढ होते. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्या संघांचे या मुळशीच्या क्रिकेटवरती अधिराज्य राहिलंय त्याच सर्व संघ या मैदानावरती पुन्हा एकदा एकमेकांच्या आमने सामने लढताना भिडताना नक्कीच पाहायला मिळतील. प्रथमतः साखळी पद्धतीने मात्र आपण सामने खेळवणार आहे. साखळी पद्धतीचे 6 सामने पाहायला मिळतील. त्यानंतर पॉइंट्स टेबलच्या नुसार अंतिम बक्षीस पात्र फेरीतले बक्षिसांचे सामने जे नक्की सर्वांच्या भेटीला येणार आहेत. प्रसिद्ध दूध व्यावसायिक सन्माननीय चेतन माझेरे यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत. दरम्यान खोलवर टप्प्याचा बॉल बिग हिट केलाय आणि चेंडू तिथे जाऊन पोहोचेल. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावाच्या रेल चौकार. धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा तर संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेल्या. तर आघाडीची जोडी जी आपण पाहतोय बावधन संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. एका बाजूने महेश नानगुडे अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये चर्चेत असणारा खेळाडू. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडू सातत्याने मागणी असते तो खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला महेश आहे तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देण्यासाठी तितकाच तगडा तितकाच ताकदवान तुषार चिकणे जो आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ह्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना या आघाडीच्या जोडी समोर नवीन गोलंदाज आता वापरला जाईल. षटक क्रमांक 3 मध्ये नवीन गोलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय साहिल. साहिल आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कमध्ये पाहायला मिळेल. उभरता नौका खेळाडू परंतु या स्पर्धेमध्ये साखळी फेरीतील सामन्यांमध्ये या खेळाडूने चांगले कामकाज साकारले. आपल्या संघासाठी महत्त्वाची गोलंदाजी या संघाच्या माध्यमातून सातत्याने या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. खेळपट्टीवरती पाहायला मिळाली आहे. आता कशा प्रकारे आज इथे कामगिरी होणार. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला फटका केला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली अगदी बाउंड्री लाईनवरतून जबरदस्त परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये कलेक्शन खराब पाहायला मिळेल आणि दुसरा धावेचा प्रयत्न झाला. दुसरा धाव घेण्यामध्ये यश आलं. 2 धावा तिथे मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालेली चुकी छोटीशी चुकी इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या दरम्यान बिग हिट दिलेली संधी आणि त्याच्यावरती महेश नानगुडेच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाहतो यापूर्वीच्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाली. एकेरी धावेच्या जागी दुहेरी धाव मिळाली. त्यानंतर महेशच्या पाठमध्ये षटकार आला. हा चेंडू सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये
या चेंडूवरती चक्कित करून ठेवलाय महेशला. हा चेंडू डॉट आला, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. संघाच्या धावफलकावरती 32 धावा ज्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेल्यात. हॅलो चेक. हॅलो चेक. या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट आणि चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार महेशच्या बॅटमध्ये येईल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 38 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. साहिल हा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये जो गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करताना पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 गोलंदाजांचा वापर या षटकामध्ये केला गेलाय. या दरम्यान घुटना टेकत फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु खिलाडी के मस्तक पर दस्तक देत चेंडू पोहोचेल सीमा पार. मिळतील धावा 4. येईल चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती 4 धाव्यांनी वाढ होणार आहे. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 42 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. या दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आले तिथे परंतु झेल होऊ शकला नाही आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. तिसऱ्या क्रमांकाचा तब्बल 24 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाला आणि संघाच्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 48 धावा. 48 धावा जे आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पावरप्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 12 धावेंच्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या होत्या. परंतु षटक क्रमांक 3 मध्ये साहिलवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण झालं. तब्बल 24 धावा या षटक क्रमांक 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्या. त्यानंतर पुन्हा आता संघाचा असणारा गोलंदाजीचा हुकमा एक्का जो आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. इरफान मनियार हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा आला. षटक क्रमांक 4 तो मैदानाच्या आतमध्ये घेऊन आता गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करेल. जोडीकडून मात्र बऱ्याचशा अपेक्षा जोडीकडून पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि महेशकडून बऱ्याचशा अपेक्षा नक्कीच संघाला असणार आहे. परंतु या जोडीला रोखण्यासाठी इरफान या गोलंदाजाचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पहिला चेंडू डॉट आला. या स्पर्धेच्या निमित्तानं मयूर उद्योग समूहाचे असणारे सर्व सन्माननीय अजितदादा वाघ यांचं या ठिकाणी शुभागमन होईल. भाऊंचं शुभागमन झालं आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा.
जे दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडूला अडवलंय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येईल. स्पर्धेच्या निमित्तानं रामेश्वर प्रॉपर्टीचे सर्व आणि या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य लाभलेलं आहे. सन्माननीय प्रवीणजी हगवणे यांचं शुभागमन मनापासून स्वागत. काशीनाथजी कुडले देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत. आपलं देखील या ठिकाणी स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुममध्ये मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक षटकार आहे, परंतु त्यानंतर कमबॅक केलं इथे गोलंदाजाने. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक तुषारचा आपण पाहिला तिथे मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. प्रचंड अनुभव इरफानकडे नक्कीच पाहायला मिळतं. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडू देखील सातत्याने मागणी असते आणि त्या अनुभवाचा वापर इथे या खेळपट्टीवरती केला जातोय. आपल्या ताकदीचा वापर इथे केला जातोय. षटकानंतर कमबॅक केलं तिथे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतरचे चेंडू चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आता या षटकातील अखेरचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 55 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची अलर्ट गर्दी. आजचा अंतिम दिवस मुळशीच्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने उंची देणारी मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गेले कित्येक दिवस जे सुरू हा चेंडू पुढे सरसवत खेळायचं तो ओळखला तिथे गोलंदाजाने आणि हा चेंडू आपण पाहिलं तर खोलपट टप्प्याचा वाईड यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल देऊन जाणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो या षटकामध्ये कमबॅक केलं तिथे गोलंदाजाने. केवळ 8 धावा या इरफानने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये खर्च केल्यात आणि संघाची धावफलकावरती आपण पाहतोय 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 56 धावा. 56 धावा आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये लढत असताना हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अभिजित दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन 56 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू. एका बाजूने सलामीच्या आघाडीची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळते. आतापर्यंत या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 4 गोलंदाजांचा वापर केला गेला. आतापर्यंत 4 षटकांमध्ये 3 गोलंदाजांचा वापर आतापर्यंत झालेला आहे. षटक क्रमांक 1 मध्ये इरफान आला 12 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये निलेशने 12 धावा खर्च केल्या. परंतु षटक क्रमांक 3 मध्ये धावेंचा वेग वाढला होता. 24 धावा साहिलच्या षटकामध्ये खर्च झाल्या. परंतु पुन्हा संघाच्या संघनायकाने ब्रह्मास्त्राचा वापर केला आपल्या आणि इरफानला पाठवलं गोलंदाजीच्या मार्कवरती. इरफानने कमबॅक करून दिलं. 8 धावा ज्या षटक क्रमांक 4 मध्ये खर्च झाल्या. परंतु इथे विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली नाहीये. ही मात्र धोक्याची घंटा असू शकते का? यावेळी फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल चेंडू पोहोचेल भुकुम नगरीमध्ये. षटकार यानंतरचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सामना क्रमांक 2 जो असणार आहे. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई दरम्यान अक्रॉस द बॅट फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात मैदानाच्या आतमध्ये. गणेश त्या ठिकाणी चेंडूला पाठवर होईल. सिंगल घेतली. दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये फेकी चुकीच्या दिशेला 2 धावा तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती टॉस साठी या ठिकाणी संपर्क साधा. लोअर फुल टॉस आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा प्रचंड मोठं आक्रमण. खेळाडू कक्षाला सलामी देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे महेश नारगुडचे बॅटिंग अवेलेबल. मित्रांनो टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. 18 चेंडू 53 धावा अर्धशतकीय खेळी जी पहिल्या सामन्यामध्ये महेश नारगुडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. झेल किती महागडा ठरू शकतो ते इथे महेश दाखवून दिलं. पुन्हा एकदा जीवनाचा फायदा घेतला. जीवन दादा किती घातक असतात ते इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खुलवा टप्प्याचा बॉल डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येईल तिथे चेंडूवरती पुन्हा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला.
निलेश देशमुखला पण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना चुकी मैदानाच्या आतमध्ये निलेश कडून झाली आहे, तिथे झेल सुटलाय आणि या झेलाचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये होईल. 2 धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती. 72 धावा धपलकावरती आहेत. 72 धावा जे आपण पाहतोय संघाच्या धपलकावरती मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. अगदी 8 धाव्यांवरती महेशचा झेल त्या ठिकाणी सुटला होता. त्यानंतर महेश इथे धाव्यांना प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या धपलकावरती नोंदवलंय. महेश तानगुडे सेट ऑन फायर षटकार. आपण टॉस घेणार आहे. अजून मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू पहिल्या डावातील बाकी असणार आहे. 78 धावा ज्या संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेल्यात. त्यानंतर सामना क्रमांक 2 पाहायला मिळेल. एका बाजूने असेल माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे, तर दुसऱ्या बाजूने मुळशी सम्राट कासरसाई. या दोन संघामध्ये यानंतरचा सामना. जोरफुल टॉस समोरच्या दिशेला विषपमधून चेंडू पोहोचेल सीमा पार. धावा मिळतील 4, येईल चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी टॉस आपण करतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्माननीय पांडुरंगजी मराठे, त्याचप्रमाणे वस्ताद गणेश तात्या पानसरे आणि संजयजी मराठे या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. वस्ताद गणेश तात्या पानसरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती आहे टॉससाठी या. पांडुरंगजी मराठे, संजयजी मराठे विनंती आहे टॉससाठी या. निश्चितच टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी करतोय. मुळशी सम्राट कासारचे संघाचे संघनायक प्रताप शितोळे सर उपस्थित आहेत. म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाचे कॅप्टन अजिंक्य खैरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करूयात. 5 षटकांची लढत असेल. थँक्यू डीजे. काटा असा कॉल. टॉस झालाय, टॉस जिंकलाय म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघानं. टॉस जिंकताय, काय निर्णय असेल? गोलंदाजी. प्रथमतः गोलंदाजी. या अगोदर देखील खऱ्या अर्थानं लीग मॅचेसमध्ये देखील एक चांगला खेळ आपल्या टीमनं साकारलाय. आजच्या टीमच्या स्क्वॉडबद्दल काय सांगाल? सर्व खेळाडू उपस्थित आहेत की कोणी गैरहजर आहे? सर्व खेळाडू जे त्या दिवशी होते तेच उपस्थित आहे आणि आम्ही आमचे 100% देण्याचा प्रयत्न करू. निश्चितच तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचसाठी असतील. प्रताप सर, टॉस पराभूत झालात, टॉस जिंकला असता तर काय निर्णय राहिला असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असते. आता प्रथमतः बॅटिंग करतायत प्रतिस्पर्धी संघ. प्रथमतः गोलंदाजी करेल. निश्चितच तो संघ देखील तगडा ताकदवर संघ आहे. 5 ओव्हरमध्ये कशा प्रकारे धावफलक उभं करण्याचा प्रयत्न असेल? 70 ते 75 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. निश्चित साखळी फेरीमध्ये जे खेळाडू खऱ्या अर्थानं खेळले होते ती संपूर्ण सेम टीम आहे की कोणी अवेलेबल नाही आहे किंवा कोण अजून ॲडिशनल टीममध्ये ॲड झालंय? नाही, आहे तेच 11 आहे आमच्या. निश्चितच तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. दरम्यान सेकंड इनिंगचा डाव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. चला फलंदाज. स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय संदीप डेअरीचे ओनर, युवा उद्योजक आणि सन्माननीय गौरवशेठ पोवळे मान्यवरांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध गाडा मालक अक्षय अप्पा पोवळे देखील उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्नमः.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वयंभूसी रामेश्वर करंड भुकुम 2024 या स्पर्धेचा आज मेगा फायनलचा दिवस, महाअंतिम सोहळ्याचा दिवस. आणि या महाअंतिम सोहळ्याच्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना जो पाहायला मिळतोय. पहिल्या डावातील अखेरीस आपण पाहतोय बनवल्या गेल्या त्या 82 धावा बनवल्या गेल्यात. 30 चेंडू आणि 83 धावांचं एक मोठं आव्हान हिंजवडी क्रिकेट क्लब या संघासमोर ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी निलेश देशमुख आणि पैलवान संकेत जांभुळकर ही जोडी दाखल झाली. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज साहिल ठाकूर. पहिला चेंडू दिशाहीन, पहिला चेंडू उजव्या बाहेर. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आयोजक मंडळींनी खऱ्या अर्थानं घेतलेले अफाट कष्ट, त्यांच्या अफाट कष्टातून प्रयत्नातून उभा राहिलेला क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा पाहूया. याची देही याची डोळा, याच साठी केला टास, शेवटचा दिस गोड व्हावा, तो शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं उजाडलाय. निश्चितच आपण पाहतोय आज मैदानाच्या आतमध्ये दिवस रात्र स्वरूपामध्ये, डे नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान चेंडू हवेत. पहिल्या विकेटची इथे संभावना जरूर होती, पहिला विकेट मिळवण्याची संधी जरूर होती. स्वतः गोलंदाज साहिल त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचला, परंतु मैदानामध्ये झेल निसटलाय आणि तदनंतर मिळालेली एक सिंगल संघाचा धावफलकाला आकार देईल. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुणे महापौर केसरी पैलवान संकेत जांभुळकर पाटील आणि दुसऱ्या बाजूनं प्लेअर ऑफ द डेचा बकरा मिळवणारा निलेश देशमुख. ही गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये हिंजवडी क्रिकेट क्लब संघासाठी दाखल होताना पाहायला मिळते. आदेश फुलावळे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा आपण पाहतोय हिंजवडी संघ आहे. दरम्यान यावेळेस संकेतच्या बॅटमधून चेंडू मात्र थेट लॉंग ऑफ मध्ये जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. ते 6 धावा ज्या धावफलकावरती आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. निश्चितच आक्रमण या चेंडूवरती करणं गरजेचं होतं, परंतु काहीच कॅल्क्युलेशन निश्चितच संख्या त्यांच्या मनामध्ये सुरू असेल. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती घेतली आणि या सिंगल बरोबरच धावफलकावरती 7 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. फायनलच्या दिवसामध्ये विशेष आकर्षण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर निश्चितच सायंकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो, IPLच्या क्रिकेटमध्ये करता सामन्यांमध्ये पाहतो, चिअर गर्ल्स निश्चितच पाहायला मिळते. दरम्यान यावेळेस फुलरलींचा चेंडू हलक्या हातानं हा चेंडू खेळून काढलाय. बॅट निश्चितच या ठिकाणी तुटलेली जी पाहायला मिळते. एक धाव या चेंडूवरती येते आणि एका धावेनं संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर करवत आहेत. आदरणीय गिरीश अण्णा पानसरे यांच्या विशेष सौजन्याने आपण पाहतोय चेअर गर्ल्स ब्लास्ट, जो निश्चितच आपल्याला सायंकाळ सत्रामध्ये सेमीफायनल फायनलच्या मॅचसाठी जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी जर पाहिलं तर लकी ड्रॉच्या माध्यमातून 2 सायकल, त्याचप्रमाणे लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सोन्याची अंगठी आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून एक स्प्लेंडर बाईक निश्चितच ही प्रेक्षकांसाठी असणार आहे. भरघोष पारितोषिक प्रेक्षकांसाठी, कित्येक बक्षिसं खेळाडूंसाठी असणार ही क्रिकेटची स्पर्धा. दरम्यान यावेळेस फुलर लेनचा बॉल होता. निश्चितच बिमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. बिमर चेंडू आहे, तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील.
तिसरे पंच कळवत आहेत इट्स अ नो बॉल. नो बॉल, नो वरती आलेली एक धाव. अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 10 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 1 मध्ये साहिल ठाकूर. फ्रीजचा बॉल मैदानाच्या मध्ये निलेशच्या बॅट मधून चेंडू मात्र कव्हर पॉइंटला वाऱ्याच्या वेगाने जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. फुलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 1 मध्ये साहिल ठाकूर वरती हल्ला चढवलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये 5 चेंडूवरती बनवल्या 14 धावा. पुन्हा एकदा यावेळेस देखील फुल टॉस बॉल. निलेश देशमुख होत आहेत बीट. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलं गेले. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. एका षटकाच्या अखेरीस एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. अतिरिक्त स्वरूपात 3 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. 14 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती तुम्हाला रंगीबेरंगी टी शर्ट, आकर्षक जर्सी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. 16 या अंकावरती संघाचा धावफलक जाऊन स्थिरावलंय. एक आखीव रेखीव स्वरूपाचं आयोजन नियोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा. सुपर 6 चे सामने निश्चितच. फटका मात्र जोरदार. निलेश देशमुखच्या बॅटमधून चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. एकवीस धावा धावफलकावरती अजूनही 21 चेंडू आणि 62 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये जितकी 2 सामने जो संघ जिंकेल तो निश्चितच मेगा फायनल साठी क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो संघ एखादा सामना पराभूत होईल तदनंतर मात्र पॉईंट टेबलची पडताळणी केली जाईल. कुठल्या संघाचा रन रेट कशा स्वरूपामध्ये आहे, कुठल्या संघाचे पॉईंट कशा आहेत, त्यानुसार तिसरा क्रमांक 4थ्या क्रमांकासाठी मॅच आणि 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी मॅच जी निश्चितच खेळवली जाणार आहे. अखेरचे 18 चेंडू बनवायच्या त्या 56 धावा. MS12 RC 0030 ज्यांची कोणाची गाडी आहे विनंती आहे मुख्य रोडमधून आपली गाडी बाजूला करा. इतर वाहनांना त्या ठिकाणी अडथळा होत आहे. MS12 JU 2109 त्यांची कोणाची ही गाडी देखील आहे विनंती आहे. या दोन्ही गाड्या गाडी मालकांना विनंती आहे आपण मुख्य रस्त्यातून त्या ठिकाणी बाजूला करायच्या आहेत. इतर गाड्यांना त्या ठिकाणी अडथळा होतोय. 27 धावा धावफलकावरती 12 चेंडूंच्या अखेरीस. यानंतरचा होणारा सामना त्या सामन्याचा टॉस देखील झालाय. महाळुंगे क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या त्या 56 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज स्वराज दगडे तयार. धावेला नकार संकेत मैदानामध्ये कळवत आहेत. यावेळेसचा चेंडू मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. 27 या अंकावरती संघाचा धावफलक स्थिरावलंय. 17 चेंडू आणि 56 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निलेश देशमुख 8 चेंडू 13 धावा. संकेत जांभूळकर 6 चेंडू आणि 10 धावेंची खेळी करतायत. 83 धावेंचा पाठलाग सुरू आहे. निश्चितच त्या धावेंचा पाठलाग करत असताना इथे चौकार षटकारांची गरज मोठ्या प्रमाणावरती. दरम्यानचा चेंडू पड झडझड पड होते. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये जाऊन पोहोचेल. सीमारेषा पार. येतोय चौकार. एकतीस धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडू 52 धाव्यांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान 6 चेंडू उंचावून टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा घेत चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये थेट फिल्डरच्या हातामध्ये स्थिरावला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल
धाव या चेंडूवर येईल. एका सिंगल बरोबरच संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 32 धावा दफलकावर त्यात थेंबे थेंबे तळे साचे, बून बून से भरताय सागर आणि क्षणाक्षणांनी बनतो योग. या म्हणीप्रमाणे संघाचा दफल कलता ठेवण्याचं काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. दरम्यान यावेळेस संकेत यांच्या बॅटमधून फटका पुन्हा एकदा फसलाय. एस्ट्यांच्या पाठीमागे सूरज बुंडेकडून चूक मैदानाच्या आतमध्ये होईल. झेल सुटलाय. मैदानामध्ये पुन्हा एकदा एक सिंगल धावेल. शेवटचे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 50 धावा. एक मोठी ओव्हर त्या ठिकाणी बॅटिंग टीमसाठी गरजेची. एका पाठोपाठ एक येणारे डॉट बॉल हे निश्चितच अभिजित दत्ता दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन या टीमसाठी अत्यंत गरजेचे. यावेळेस परफेक्ट मिडल चेंडू मात्र झालाय क्षेत्ररक्षणामध्ये. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये महेश तानगुडेचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चांगला एफर्ट महेशचा पाहायला मिळाला, परंतु अंतिम क्षणी निश्चितच ज्यावेळी चेंडू हातामध्ये होता त्यावेळेस बाउंड्रीला त्या ठिकाणी पाय स्पर्श झाला. षटकार. पुन्हा एकदा यावेळेस उजवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल मैदानामध्ये येईल. एक अतिरिक्त अवांतर धाव. मॅच अजूनही ऑन आहे. 13 चेंडू 43 धावा आहे समीकरण. दफलकावरती धावा आहेत त्या 40 धावा. 13 चेंडू 43 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहेत. क्षेत्ररक्षण सुरेख होईल. मैदानामध्ये केवळ एक सिंगल या चेंडूवरती येईल. सिंगल धावेच्या मदतीने षटक क्रमांक निश्चितच तिसरे संपले गेले. 41 बनवले गेल्यात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि अजूनही बनवायच्या त्या 42 धावा. 18 चेंडूंमध्ये बनवल्यात त्या 41 धावा. अजूनही 12 चेंडूंमध्ये जवळपास अर्धध्येय निश्चितच त्या ठिकाणी अपूर्ण आहे. 12 चेंडू आणि 42 धाव्यांचं समीकरण या खेळपट्टीवरती या मैदानावरती निश्चितच काल अशाच प्रकारचा एक सामना आपण पाहिला. 12 चेंडू 42चा सामना 1 चेंडू 6 वरती आला होता. निश्चितच मैदानामध्ये शेवटचा बॉल डॉट आणि त्या सामन्यामध्ये केमसेवाडी टीमनं बाजी मारताना पाहायला मिळालं. 12 चेंडू 25 धाव्यांची खेळी निलेश देशमुख खेळलेले आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक 42 बनवायच्यात. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. छोटासा ड्रिंक ब्रेक दरम्यान या ठिकाणी होतोय. तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. अखेरचे 12 चेंडू बनवायच्या त्या 42 धावा. वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे संघासाठी 4थं तर वैयक्तिक दुसरे षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर दाखल झालाय. अगोदरच्या ओव्हरमध्ये महेशच्या खरं तर 2 झेल निसटले होते. दरम्यान यावेळेस चेंडू हवेत. स्वतः महेश धावतोय. 2 फिल्डर चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे निघून आलाय. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची फेकी होईल तोपर्यंत मिळतायत 2 धावा. 3 धावा या चेंडूवरती धावून पूर्ण केल्या गेल्यात. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय योगीराज दगडे बराचसा दूरवरती होता. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. 3 धावा या चेंडूवरती. 11 चेंडू 39 धाव्यांची गरज. दरम्यान ऑन साइडला हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक करत संकेतच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पोरगी अशी पाठवा की ती घरी जाऊन डायरेक्ट बापाला बोलली पाहिजे.
दरम्यान यावेळेस देखील चेंडू हवाई सफर करतोय. महेश नानगुडे वरती चढवला हल्ला. संकेत जांभूळकर यांच्या बॅटमधून चेंडू पोहोचतोय सीमारशीच्या बाहेर. षटकार. नऊ चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. मॅच ऑन होते. पैलवान संकेत जांभूळकर पाटील जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या मध्ये करतायत. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. सिंगल तर येते. तेजस दूरवरतून आला डीप मिड विकेट मध्ये. तो चेंडूला अडवण्यासाठी निश्चित चेंडू अडवला फेकला तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 56 या अंकावरती. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्या त्या 27 धावा. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस कमी गतीचा चेंडू स्लोवर वन रीड खेळत एका टप्प्यावर थेट लॉंगॉनचा फिल्डर योगीराज दगडेच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय. या चेंडूवरती सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. 57 धावा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्या 26 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय विजयजी माजिरे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे पोलीस पाटील सन्माननीय सतीशजी गुजर हे मान्यवर देखील प्रामुख्याने उपस्थित झाले. त्या स्पर्धेचे प्रमुख बक्षीस दाते प्रामुख्याने उपस्थित मनपूर्वक स्वागत. दरम्यान यावेळेस 7 चेंडू 26 धाव्यांची गरज असताना निलेश देशमुखच्या बॅटमधून मॅच ऑन ठेवणारा एक बुलंदी ताकदवर षटकार. 6 धावा. शेवटचे 6 चेंडू. बनवायच्या 20 धावा. महेश नानगुडेचं हे षटक बरंच महागडे ठरले. तब्बल 22 धावा या षटकामध्ये आल्यात. 12 चेंडू आणि 42 धाव्यांचा सामना आलाय 6 चेंडू 20 वरती. क्रिकेटचा खेळ. शेवटचे 6 चेंडू 20 धावा. अखेरचे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज उमेश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होत आहेत. 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. पैलवान संकेत जांभूळकर 11 चेंडू 24 धावा. निलेश देशमुख 14 चेंडू 34 धाव्यांची खेळी साकारतायत. 6 चेंडू 20 चा सामना मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक. पहिलाच बॉल उजव्या बाहेरचा. त्याला मात्र कट केलं. चेंडू डीप थर्ड मॅनला. सुसाट वाऱ्याच्या वेगानं. फिल्डर मात्र बनेल दर्शक. दर्शक बनतील दिवाणे. चेंडू जातोय सीमा पार. पहिल्याच बॉलवर चौकार. चेंडू. बनवायच्या त्या 16 धावा. 67 रन. लॉस ऑफ 0 विकेट. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये जेल टिपलाय. नाईस कट. टेकन व्हेरी गुड कॅच. पैलवान संकेत जांभूळकर बॅक टू द पॅव्हिलियन.
शेवटचे 4 चेंडू 16 धाव्यांची गरज. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार. उमेश नवीन फलंदाज. कॅप्टन आदेश उलावळे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 16 धावा बनवायच्यात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. आदेश उलावळे रनआउट. शेवटचे 3 चेंडू 16 धाव्यांची गरज. निलेश देशमुख 14 चेंडू 34 वरती खेळतायत. 16 धावा निश्चितच त्यांना 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात. 1 षटकार 2 चौकार कमीत कमी गरजेचे आहेत. दरम्यान ऑन साइडला एक टप्पा खा चेंडू थेट मुख्य व्यासपीठावरती. स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुमला मानवंदना देणारा खणखणीत चौकार. दोन चेंडू आणि 12 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायला मिळते. 71 धावा दफुलका करतायत. एक चौकार 2 षटकारांची खर तर गरज होती. त्यापैकी एक चौकार तर आलाय. दरम्यान निलेशच्या बॅटमधून ऑन साइडला क्षेत्ररक्षक महेशच्या डोक्यावरून निश्चितच चेंडू जरूर जात होता, परंतु चांगलं एफर्ट, जबरदस्त स्टॉप महेशचा मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. अखेरचा 1 चेंडू 10 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती मैदानामध्ये फलंदाज बाद झाले. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. षटकार जरूर येतोय. फक्त आणि फक्त 3 धाव्यांनी अभिजित दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन या संघाने हा सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार.